च्या हाताने पर हाताने काटा निघला पाहिजे हे सुद्धा डोकं चालवणारी काही मंडळी बीड जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यातल्या आपल्याच जिल्ह्यातले ते नेते मंडळी आहेत त्यांचेच हे कार्यकर्ते आहेत यातलं कोणाचं डोकं आणि याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण याची चौकशी करण्यासाठी मी पत्र त्या ठिकाणी देणार आहे। फक्त ते अंजली दमानी या ताई आणि त्या दुसऱ्या तृप्तीताई यांना विनंती आहे तुम्हाला काय स्टेटमेंट करायचं आहे काय करायचं तिकडलं तिकडं करा। ज्या गोष्टीत तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टीमध्ये विनाकारण तोंड घालायचं काम करू नका अशी माझी त्यांना विनंती आहे। हा चित्रपट दाखवला नाही त्यांना माहित नसेल। तुम्ही म्हणाले पोलिसांनी तुम्हाला सांगितलं सुरक्षा घ्या म्हणजे पोलिसांना पण इनपुट आहे का हे की तुम्हाला 100% आहे काही अधिकाऱ्यांच्या मध्ये तो आहे म्हणजे हे ते सलमान खानचं नाही का प्रकरण लॉरेन्स बिश्नोई तसं कुणीतरी बिश्नोई समाजाचे लोक बोलवायचे ते बिश्नोई समाजाचे लोक सिरियसली असतात मग त्यांच्याकडून हे लॉरेन्स बिश्नोईकडे जावं तिकडल्या तिकडं काटा निघावा यांचा अशा पद्धती इतकी भांगार मेंटॅलिटी तुम्ही राजकारणामध्ये ठेवता। अरे कोणत्या प्रकाराला चाललात तुम्ही काय चालला आणि थायथायाट काय करता हा हे बघा माझ्या जीवाला धोका आहे आमका आहे तर मी कोणाला कशालाच भेट नाही त्यामुळं ते प्रश्नच येत नाही। नाही गँगचा बिश्नोई गँगचा संबंध नाही बिश्नोई समाजाचे लोक बोलव 4 लोक बोलवले ते काय हवेतून येणार नाहीत ना राजस्थानमध्ये आहे ना बिश्नोई समाज मग राजस्थानमधून ते 4 लोक आले आणि कशावर आले तुम्हीच दाखवलेल्या उपोषण स्थळावर आले। कोणी उपोषण केलं होतं कशासाठी केलं होतं कुणाचे लोक बसले होते कुणाचे कार्यकर्ते बसलेले होते तिथं हां आणि काय बोलायचं बोलण्याचा दर्जा आहे का यांचा कोणाचं कुणीकडं बोलायचं उचलायची जीभ की लावायची टाळ्याला कुणीकडं बोलायचं काय बोलायचं आम्ही आपलं जाऊ द्या म्हणतो याचा अर्थ असं थोडंच ते कोण उपोषणाला बसले होते त्याचे व्हिडिओ आहेत उपोषणाच्या स्थळी केलेली यांची भाषणं आहे। 1 दिवस उपोषण नव्हतं ते मुंबईमध्ये मला वाटतं 5-6 दिवस उपोषण चालू होतं आणि बिश्नोई समाजाचे लोक त्याच उपोषण स्थळी आलेले ते सगळं गोळा करा ना तुम्ही। आणि बीड जिल्ह्यातला एक अँकर का काय एक कोणता तरी टीव्हीवाला आहे तो सारखा तेच इथं म्हणजे खोक्याच्या इथं दाखवायला तोच मोर्चा दाखवायला तोच बिश्नोईचे लोक आणायला त्यांची भाषणं आणायला तोच। अरे काय अँकर बी तुम्ही आता तुम्ही बी ह्याच्यात सामील व्हायला लागले कुणाच्या सांगण्यावरती हे करतात बरं का त्याला अँकरने अँकरचाच दर्जा ठेवावा राजकारणाच्या एवढं आहारी जाऊ नये असं मला वाटतं। नाही मी आत्ता नाव घेणारच नाही मी आधी पत्र देतो मुख्यमंत्र्यांना याची चौकशी करा म्हणतो। हे असं काय भाजपाला आहे काय तुमच्याकडे काय खून करण्याचे तुम्हाला परवानगी घेतलं का संतोष देशमुखला एवढा निर्गुण हत्या करून बी तुमचं भागलं नाही का अजून पुढे एखाद्या आमदाराला मारायचं आणखी कोणाला मारायचं हां आता आज जाऊन बसलेत ना ते आता बी गप बसा ना तिथं हाणामाऱ्या करते।